मध्ये बोलतात, कशासाठी बोलतात? आता आपल्या इथे राष्ट्रगीत लागलं होतं, काय राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा. सांगून दाखव भारतामध्ये कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे? कोण म्हणतं जय जय आसाम माझा? असं कोण म्हणतं का समाज? जय जय गुजरात माझा, जय जय तामिळनाडू, जय जय महाराष्ट्र माझा. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती, ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत, कारण हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा 1947 साली झाला. पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमण झाली ती सगळी बाहेरून आली आहेत. या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल 125 वर्ष, या भागातल्या लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केलं. इतर कोणी राज्य केलेलं नाही. बाकीचे आले ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. आणि ज्यांनी राज्य केलं, जे राज्यकर्ते होते, ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण वृद्धिंगत नाही करायची. मग काय करायचं? बघा, उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्या गोष्टीला ते मदत करतील. उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे. जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आतापर्यंत अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही. जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, मराठी भाषेसाठी करतोय, आमच्या परीने करतोय.